कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा काय झालं? कोण काय? अगं हाक मारलीस ना? मी नाही। तनया म्हणाले की तिला 2 वेळा आवाज आला म्हणून। तुमच्या पोटातून आला असेल आवाज, कावळे कोकलतायत ना। तुला असं म्हणायचं की तुझा आवाज कावळ्यासारखा आहे? काहीतरी विनोद करू नका हो। अरे खरंच तिला आवाज आला। जाऊ देत, मीच खायला घालते तुम्हाला, नाही तर दिवसभर तुम्ही माझं डोकं खात बसणार। अगं खरंच तू म्हणाली? चला, जरा धीर धरवत नाही तुम्हाला। अगं मग काय, तनयाने सांगितलं मला की तू हाक मारतेस म्हणून मी आलो आत। असो तनया। कमाल। आले आले आई। हा हा हा, हो थँक्यू थँक्यू। मस्त वास येतोय हा। अरे छान दिसते, टेम्पटिंग। वा वा वा, मस्त एकदम त्या खानावळी सारखी झाली। मी म्हंटलच होतं तनयाला जमणार म्हणजे जमणार। आई हे घ्या, रताळ्याचा गोड खीस बनवलाय। नको, मी आपली खिचडीच खाईन। राहू दे, मी खातो। आई तुम्ही सुरुवात करा ना। अहो मॅडम, मागाशी खिचडी सोबत रायता द्यायचा राहूनच गेला। अहो काहीतरी काय बोलताय? हे काही मी मागवलेलं नाहीये। अहो असं का करताय, हे तुमचंच आहे। अहो माझं नाही, हे घ्या, मी नाही मागवलंय। नाही नाही, हे घ्या, नाहीतर माझं रेटिंग कमी होईल। मी चाललो। अहो मी जमलं जमलं, तनयाला जमलं। मस्त तनया, छान खानावळीतली खिचडी जमली तुला। अगं जयश्री, आता काय करशील तू? म्हणजे तुला हॉटेल मधलं चालत नाही ना, तिथली कढई कसली असेल, भांडी कसली असतील। मला बाबा आवडतं, मी खातो। जाऊ दे, मी खातच नाही। सॉरी सॉरी, मस्करी गेली। खा खा खा। आई नको म्हणून सांगितलंय ना एकदा। अगं अन्नावर कसलं राग करतेस? खा ना, आता वसुंधराने बनवलंय ना खायला। आई प्लीज, उपवास आहे तुमचा, खाऊन घ्या काहीतरी, असं उपाशी नका राहू। हे बघ, नाही खाल्लंस तर तुलाच त्रास होईल, उगाच हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, धावपळ आम्हाला करावी लागेल। चल, असं काय करतेस? तर काय बस झालं, खा तुम्हीच। अगं खा, अगं आई असू दे, मी संपवतो। हे जयश्रीचं, हे माझं। मस्त। हा बोल। तनया, रडायला काय झालं तुला? नक्की त्या वसुंधराने काहीतरी केलं असेल, हो ना? मम्मा, यावेळेस तर मी खूप जोरात तोंडावर पडले, आणि यावेळी तर या मूर्ख वसुंधराला काहीच करायची गरज नाही पडली। अगं पण झालंय काय तनया? मम्मा तूच म्हणाली होतीस ना तुझ्या सासूला इम्प्रेस कर, म्हणून मी त्यांच्यासाठी खिचडी बनवली, तर ती सगळी खिचडी करपून गेली।
अरे देवा. अगं पण मम्मा, तरी मी गिव्ह अप नाही केलं. मी ना बाहेरून खिचडी ऑर्डर केली. आई खाणार पण होत्या. त्यात तो मूर्ख डिलिव्हरी बॉय रायता राहिला म्हणून परत आला. आईने खिचडी खाल्ली पण नाही आणि ती वसुंधरा माझी मज्जा बघत बसली. तनया, आधी रडणं बंद कर. रडणं बंद कर आधी. आणि मला एक सांग, तू आधीच खिचडीची ऑर्डर का नाही दिलीस? अगं तूच म्हणाली होतीस ना, तुझ्या सासूबाईंना इम्प्रेस कर म्हणून मी गेले किचन मध्ये. अगं हो, पण म्हणून काय डायरेक्ट खिचडी करायची? नशीब तुझी खिचडी त्या जयश्रीनी खाल्ली नाही म्हणून, नाहीतर ती इम्प्रेस नाही डिप्रेस झाली असती. मम्मा. मम्मा काय मम्मा? हे बघ तन्या, खोटं बोलणं चुकीचं नाहीये, खोटं बोलणं पकडलं जाणं हे चुकीचं आहे. आणि दर वेळेला जरा खुट्ट झालं की मम्माला फोन करतेस. कधीतरी स्वतःचं डोकं वापरायला शिक. आता फोन ठेव आणि आधी जाऊन जयश्रीची माफी माग. काय परत लोटांगण? तनया, जे सांगितलंय ना ते कर. ओके फाईन, बाय. बाय. झालं आईशी बोलून? चांगलंय. अशा वेळेला साथ आईच देऊ शकते. पण आता मी जे सांगते तेही लक्षात ठेव. नेक्स्ट टाइम जर कोणी मदत ऑफर केली तर ती घ्यायची, नाहीतर हे असं होतं. प्रामाणिकपणे वागणं तुला जमत नाही आणि नियती खोटारड्या माणसांची कधी साथ करत नाही. तू काय माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलीयस? नाही ग, मीठ नाही. तुझ्यासाठी रताळ्याचा गोडगोड किस करून आणलाय. घे खा. अगं घे ग तनया, खा. एन्जॉय. आलात तुम्ही? पाणी देते. हे घ्या. चहा करू? नाही नको. काय झालं? टेन्शन मध्ये दिसताय. नाही बरं, असं टेन्शन नाही आहे. जाऊ दे, एवढं काही नाही. ऑफिस मध्ये काय झालंय का? सांगा ना, टपू नका माझ्यापासून. नाही, होण्यासारखं काही नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.